नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल कलजी। आज आपण डोळ्यांच्या काळजीविषयी बोलणार आहोत। तर डोळे आपले किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण हल्ली काय होत आहे की आपला स्क्रीन टाईम इतका वाढत आहे की डोळ्यांवर खूप वाईट परिणाम होत आहे। आणि हे असं नाही आहे की फक्त कामावर जाणारे जे लॅपटॉप वापरतात त्यांनाच असं होतं, तर नाही, तर घरातल्या प्रत्येक व्यक्तींना ह्याचा वाईट परिणाम होत आहे। तर कारण घरातून जे बाहेर पडणारे म्हणजे जे ऑफिस वर्क करणारे आहेत त्यांचा लॅपटॉपचा वापर खूप असतो। मुलांचा तर काय सांगायचंच नाही, ते तर त्यांचं ॲडिक्शन इतकं वाढलं आहे की खरोखरच एक गंभीर प्रश्न आहे तो। आणि बायकांचं कसं, तर मोबाईलचा वापर, रील्स पाहणं किंवा टी व्ही पाहणं, जे घरात असतात त्या आणि ज्या बाहेर असतात त्यांनासुद्धा कदाचित ऑफिस वर्क असू शकतं जेव्हा लॅपटॉप पाहावा लागतो, आणि घरी आल्यावर त्यासुद्धा रील्स वगैरे पाहणं, मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सॲप, हे असे अनेक सोशल मीडिया आता हल्ली आहेत जेणेकरून आपला कित्येक वेळ मोबाईलवर आपण घालवतो। तर कधी कधी वाटतं काही गोष्टींना पर्याय नाही। जर एखादा माणूस जर ऑफिसमध्ये त्याचं जर ऑप्शनच नाही आहे की त्याला लॅपटॉप वापरावाच लागतो, तर आपण त्याला स्क्रीन टाईम कमी कर म्हणू शकत नाही, राईट? सो त्यावेळेला तो काय करू शकतो किंवा ती काय करू शकते, तर कॉन्शियसली आपले डोळे ब्लिंक करायचे। आपल्याला माहीत आहे की आपण एरवी आपले डोळे मध्ये अधूनमधून बंद करत असतो, तर ते का, तर ते एक बॉडीचं मेकॅनिझम आहे आपले डोळे स्वस्थ ठेवण्यासाठी, चांगले ठेवण्यासाठी। पण जेव्हा आपण स्क्रीनवर असतो, म्हणजे आपण जेव्हा लॅपटॉपवर काम करत असतो किंवा मोबाईलवर बघत असतो, तेव्हा आपण त्याच्यात इतकं एन्ग्रॉस होऊन पाहतो की आपण ब्लिंक करणंसुद्धा विसरतो। त्यामुळे आपल्या डोळ्यांवर खूप वाईट परिणाम होतो। सो कॉन्शियसली ब्लिंक करणं हे आपल्या डोक्यात आपण फिट करणं खूप गरजेचं आहे। ओके, मग आता काय झालं, आता खूप वेळ आपण बसलेलो आहोत कामासाठी आणि आपण ब्लिंक पण करतोय, पण तरीही डोळ्यांवर जो काय ताण येतो तो हळूहळू वाढत जातो। जेवढा वेळ आपण स्क्रीनवर बसतो तेवढा ताण त्याच्यावरचा वाढत जातो। सो अशा वेळेस आपण डोळ्यांना थोडी रेस्ट दिली पाहिजे। सो रेस्ट कशी देणार, तर आपण बसलेलो आहे त्याच ठिकाणी, त्याच खुर्चीवर एक थोडा वेळ, अर्धा एक मिनिट आपण डोळे बंद करून थांबायचे आहे। अगदी फक्त बंद नाही, तर डोळे रिलॅक्स करायचे आहेत, होता होईल तसं। जसं आपण शवासनमध्ये काय करतो, बॉडी फुल रिलॅक्स करतो, सो तसंच आपल्या डोळ्यांवरचे मसल्स हळूहळू रिलॅक्स करायचे आहेत। एखादा जरी मिनिट आपण काढू शकलो ना, तरी त्याचा खूप चांगला परिणाम होतो आणि आपले डोळे पुन्हा सज्ज होतात काम करण्यासाठी। तसंच अधूनमधून आपण पाणी पिण्यासाठी किंवा काहीतरी खाण्यासाठी किंवा कोणाकडे तरी जाऊन बोलण्यासाठी किंवा जस्ट एक फेरफटका मारून यायचा ऑफिसमध्ये, जेणेकरून काय होणार, तर आपलं शरीरसुद्धा लूज होणार। जे आपण एकाच जागेवर थांबून शरीरावर जो ताण आलेला असतो तो सुद्धा कमी होतो। सो व्हेरिकोज व्हेन्स म्हणा किंवा इवन हार्टावर प्रेशर येतं, ब्लड प्रेशर, या अनेक असे रोग आहेत जे बैठ्या आपल्या पद्धतीमुळे निर्माण होतात। त्यावेळेला ऑफकोर्स आपण जेव्हा बाहेर पडतो, उभे राहतो, तेव्हा जमेल तर आपण डोळ्यांवर थोडंसं पाणी मारून घ्यायचं, त्याने सुद्धा आपल्या डोळ्यांवरचा ताण कमी होतो। ह्या व्यतिरिक्त यांचा स्क्रीन टाईम खूप आहे, त्यांनी अशा लोकांनी होमिओपॅथी मधलं युफ्रेशिया आय ड्रॉप्स म्हणून येतं। सो हे 10 ml आहे आणि हे अराउंड 75 रुपीज। सो हे ड्रॉप्स आपण झोपतेवेळी घालू शकतो किंवा दुपारी जेव्हा आपण थोडीफार रेस्ट घेतो, जर आपण घेत असेल तर त्यावेळेस घालू शकतो, किंवा जसं मी म्हणाले होते की अधूनमधून आपण जेव्हा डोळे बंद करू 1-2 मिनिटासाठी, त्यावेळेला सुद्धा एक ड्रॉप जर आपण डोळ्यात घातलं तर डोळ्यांवरचा ताण खूप कमी होतो आणि हे खूप चांगल्या तऱ्हेने काम करते ड्रॉप्स।
इवन ज्यांना चष्मा लागलेला असेल, ज्यांचं वाचन खूप आहे किंवा डोळ्यावरचा ताण जास्त असेल, तर अशा लोकांनी हे ड्रॉप्स डेफिनेटली वापरून बघा. सो ह्या व्यतिरिक्त मुलं काय करू शकतात? मुलांना काही ऑप्शन नाही. मी तर म्हणेन आई वडिलांनी मुलांचा स्क्रीन टाईम खूप लिमिटेड ठेवायला हवा. बरेच आई वडील मुलांना गप करण्यासाठी किंवा त्यांना ते व्यवस्थित जेवत नाही म्हणून त्यांना मोबाईल देणं, सो अशा गोष्टी ज्या असतात त्या आपण डेफिनेटली कंट्रोल करायला हवा. आपण मुलांचं आयुष्य, त्यांचे डोळे आपण स्वतःहून खराब करतोय हे लक्षात घ्या. पण कधी कधी त्यांनाही ऑप्शन नसतो. काही ऑनलाईन क्लासेस असतात, काही टीचर्स असतात जे होमवर्क किंवा क्लासवर्क किंवा काहीतरी त्यांचं प्रोजेक्ट पाठवत असतात मोबाईलवरून. सो अशा काही नवीन पद्धतीमुळे मुलांना मोबाईल देणं म्हणजे आपण कंट्रोल नाही करू शकत त्यावेळेला. सो त्यावेळेला मुलांनाही ट्रेन करणं गरजेचं आहे की डोळे ब्लिंक करणं, अधूनमधून उठून डोळ्यांना थंड पाणी मारणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सर्वांनी करायला हवं, व्हिटॅमिन ए जे डोळ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे, त्याचा आपण आपल्या अन्नामध्ये वापर करणं. तर कसा? तर जवळपास सर्वांना माहीत आहे की गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर आहे. फक्त गाजरामध्ये नाही, इतर बऱ्याच भाज्यांमध्ये आहे, पण व्हिटॅमिन ए गाजरमध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे गाजर आपण रोजच्या जेवणात कसं वापरू शकतो ह्याचा विचार करावा. मी माझ्या मला कसं वापरते, तर एकतर माझा मुलगा गाजर खातो, सो माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ती, त्याला आवडतं. किंवा मी त्याला टिफिनमध्ये सुद्धा गाजरचे स्लायसेस करून देते, जेवणामध्ये गाजरचे स्लायसेस करून देते, कधी कधी कोशिंबीरच्या फॉर्ममध्ये देते म्हणजे सॅलड, किंवा कधी कधी गाजरचा हलवा करते जो क्वचित कधीतरी असतो, कारण मला ते साखरेचा इंटेक कमीच ठेवायचा असतो. सो अशा तऱ्हेने आपण काही बदल करणे खूप गरजेचे आहे. सो प्लीज आपल्या डोळ्यांची काळजी घ्या, कारण डोळे आहे तर आपण जग बघू शकतो, आणि डोळेच नाही तर पूर्ण शरीर आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आरोग्य धनसंपदा. सो प्लीज आपल्या आरोग्याची काळजी घ्या